आणि आता महाराष्ट्र देशा हा विशेष कार्यक्रम पाहूयात माझे सहकारी गिरीश निकम यांच्यासह। नमस्कार, मी गिरीश निकम। महाराष्ट्र देशा विशेष कार्यक्रमात आपल्या सर्वांचं स्वागत। या कार्यक्रमाच्या माध्यमातून राज्यातील काही महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा आपण घेत असतो। लसीकरण SMS रिमाइंडर या उपक्रमामध्ये महाराष्ट्र हे अग्रणी राज्य ठरलंय। प्रोजेक्ट सुविधा अंतर्गत 50 लाख बालकांच्या पालकांसह 94 लाख लाभार्थ्यांपर्यंत लसीकरणासंदर्भातील संदेश गेलेत। वेळेवर लसीकरण व्हावं आणि मातृ आरोग्य सेवांचा लाभ मिळण्याच्या दृष्टीनं हे SMS उपयुक्त ठरत आहेत। या उपक्रमांतर्गत चिमुकल्यांना, गर्भवती महिलांना कधी आणि कोणत्या प्रकारची लस द्यायची आहे या संबंधीची तारीख, माहिती 2 दिवस आधीच पालकांना SMS द्वारे कळवण्यात येते। या SMS मध्ये लसीचं नाव, त्या लसीनं कोणत्या आजारांपासून संरक्षण होतं याची सगळी माहिती दिली जाते। तसंच या संदर्भात आरोग्य कर्मचाऱ्याशी संपर्क करण्याचं आवाहन देखील केलं जाते। लाडक्या बहिणींच्या eKYC ला मुदतवाढ देण्यात आली। 31 डिसेंबर पर्यंत eKYC ला मुदतवाढ देण्यात आली आहे। राज्यातील सुमारे 1,10,00,000 महिलांची eKYC अजूनही बाकी असल्यानं ही मुदतवाढ देण्यात आली आहे। काही जिथं अतिवृष्टी झाली, पूर परिस्थिती झाली, तिथल्यांनाही महिलांना eKYC साठी त्या ठिकाणी अधिकची मुदतीतून त्यांना eKYC ची प्रक्रिया पूर्ण करता येईल। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून स्वच्छ महाराष्ट्र अभियानाला गती मिळाली। हिंदुस्तान युनिलिव्हर आणि मुंबई महापालिकेच्या भागीदारीतील सुविधा केंद्र उपक्रम हा स्वच्छता, पाणी बचत आणि आरोग्याच्या दृष्टीनं आदर्शपूर्ण ठरतोय। सध्या मुंबईमध्ये 23 केंद्र कार्यरत आहेत। लवकरच 24वे केंद्र सुरू होणार आहे। मुंबईत आणखी 2 केंद्रांचं बांधकाम सुरू आहे, तर 7 केंद्रांचे प्रस्ताव प्रगतीपथावर आहेत। या अभियानाचा झोपडपट्टी भागातील 5.5 लाख नागरिकांना लाभ झाला आहे। आरोग्यदृष्ट्या देखील हे मॉडेल उपयुक्त ठरत असल्याचं आकडेवारीतून स्पष्ट होतं। आझाद मैदानावर नवीन फौजदारी कायद्यांवर आधारित 5 दिवसांचं प्रदर्शनाचं उद्घाटन मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते झालं। ब्रिटिशकालीन फौजदारी कायद्यांमध्ये डिजिटल आणि इलेक्ट्रॉनिक स्वरूपातील पुरावे गृहीत धरण्याची तरतूद नव्हती। त्यामुळे पुरावे नष्ट होत असल्यानं विविध गुन्ह्यांमधील पीडितांना न्यायासाठी बराच कालावधी लागत असे। मात्र आता केंद्रानं लागू केलेल्या नवीन फौजदारी कायद्यांच्या अंमलबजावणीमुळे पीडितांना विशिष्ट कालावधीत न्यायाची हमी मिळत असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी सांगितलं। जी काही साक्ष आहेत या साक्षांना आपण एखाद्या डेझिग्नेटेड ठिकाणावरनं ऑनलाईन ते साक्ष देऊ शकतात। म्हणजे सगळ्या साक्षीदारांना कोर्टात नेण्याची आवश्यकता नाही आहे, सगळ्या अपराधांना प्रत्येक वेळी कोर्टात नेण्याची आवश्यकता नाही आहे, तेही ऑनलाईन होऊ शकतं। यामुळे पोलिसांचे श्रम, कोर्टाचा वेळ आणि यातनं होणाऱ्या अनेक गडबडी या सगळ्या गोष्टीतनं आपल्याला मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी एक फायदा झालेला आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महाराष्ट्र शासन आणि ग्लोबल अलायन्स फॉर मास एंटरप्रेन्योरशिप यांच्यात सहकार्य करार झालाय। त्यामुळे राज्यातील सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांना अधिक बळकटी मिळेल। या करारामुळे सूक्ष्म उद्योग क्षेत्र अधिक सक्षम होईल, तसंच मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्मितीही शक्य होईल। महाराष्ट्रातील उच्च व तंत्रशिक्षण क्षेत्रात विकसित महाराष्ट्र दृष्टिक्षेप 2047 या उद्दिष्टाच्या दिशेनं विद्यापीठाने ठोस पावलं उचलावीत असे स्पष्ट निर्देश उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिलेत। विकसित महाराष्ट्र दृष्टिक्षेप 2047 उच्च शिक्षण, शैक्षणिक परिवर्तन, विद्यापीठांची भूमिका आणि योगदान या विषयावर मुंबई विद्यापीठात परिषद झाली। प्राध्यापक भरती प्रक्रिया, शैक्षणिक गुणवत्ता, प्रशासकीय कामकाज आणि एकूणच विद्यापीठांच्या कार्यक्षमता वाढीसाठी तयार करण्यात आलेला एकत्रित डिजिटल डॅशबोर्ड पुढच्या 15 दिवसात पूर्ण करावा असे निर्देश देखील चंद्रकांत पाटील यांनी दिले। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नियुक्ती प्रक्रिया गतिमान करण्याचे निर्देश दिले। परीक्षा निकालानंतर किमान 4 दिवसात नियुक्तीपत्र द्यावेत। दरवर्षी जानेवारी संपेपर्यंत उपलब्ध पदोन्नतींपैकी 75% जागा भराव्यात। तसंच नागरिक केंद्रित, जबाबदार आणि सुशासनासाठी प्रशासकीय सुधारणांमध्ये सक्रिय सहभाग नोंदवण्याचं आवाहन त्यांनी यावेळी केलं। राज्यातील ग्रामीण आणि आदिवासी भागातील खेळाडूंना आंतरराष्ट्रीय स्तरावर संधी देण्यासाठी राज्य शासन महादेवा फुटबॉल उपक्रम राबवतोय। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत या उपक्रमासाठी शालेय शिक्षण आणि क्रीडा विभाग, मित्रा संस्था आणि अभिनेता टायगर श्रॉफ यांच्यात सामंजस्य करार झाला। ग्रामीण आणि आदिवासी भागातील खेळाडूंना आंतरराष्ट्रीय स्तरावर संधी देण्यासाठी हा उपक्रम आहे। टायगर श्रॉफ 5 वर्षांसाठी ब्रँड अँबॅसेडर असणार आहे। या उपक्रमाद्वारे 60 मुला-मुलींना प्रशिक्षण आणि आंतरराष्ट्रीय व्यासपीठ मिळणार आहे।
महाराष्ट्र देशा या कार्यक्रमात पुन्हा भेटूयात. तोपर्यंत नमस्कार.